नमस्ते, गुड मॉर्निंग. आज जीवन आनंदमध्ये कलाकाराचे अमरत्व हे बघणार आहोत. लिहिलं आहे नाशिक येथून प्रांजली आफळे यांनी. काही रंग, काही रेषा, उभ्या आडव्या, तिरक्या तारक्या, थोडी पाने फुले, थोडी नक्षी, डोळ्यासमोर हिरवा निसर्ग आणि त्या निसर्गातील प्रतिमा कागदावर उतरवायचा छोटासा प्रयत्न. बस, त्याखेरीज डोक्यात आणखी काही नाही. त्या आनंदाने आयतेच आकार दिलेत, अनंत आकार. तेच डोळ्यात भरून राहिलेत आणि तेच कागदावर उतरलेत. ते जसेच्या तसे उतरवायचा प्रयत्न चित्रकार करतोच आणि कधीकधी त्यात आपल्या मनाच्या छटाही उतरवतो. पाना फुलांच्या विविध आकारांना अधिकाधिक वळणे देऊन रेखीव करतो. त्या नाजूक नाजूक वल्लरींना अजून वळवून लयबद्धता देतो. त्या वेलींशेजारी नुसती ठिपक्या ठिपक्यांची दुसरी वेल सजवली तर ती थेंबाकृती अजूनच खुलते. वेलीवरची पाने लवलेली असतात, फुले वाऱ्याच्या दिशेने उडत असतात. चित्र सजीव होऊन जाते. कधी एखाद्या फुलदाणीमध्ये पाने फुले एकत्रित सजवलेली असतात, तेव्हा त्या फुलांच्या रंगसंगतीला काही मर्यादाच नसतात. कधी पानाफुलांच्या मागे त्याची राखाडी सावली चित्राला जिवंतपणा देते. ते फूल वर उचलून धरल्यासारखे भासते. रंग ओले असताना छटा वेगळ्या दिसतात आणि वाळल्यावर अजूनच निराळ्या. विधाता हा आद्य चित्रकार. त्याने चितारलेल्या भव्य दिव्य निसर्गातील काही अणुरेणू कागदावर उतरवण्याचा प्रयत्न चित्रकार करतो. ही प्रतिसृष्टी निर्माण करताना त्याला किती आनंद मिळत असेल. प्रतिमानंद, सृजनानंद. कधी विधात्यानेच बनवलेल्या मानवाची चित्रे, मानवाच्या जीवनातील प्रसंगाची चित्रे, विधात्याने बनवलेल्या दुनियेतील प्रत्येक गोष्टीचं चित्र. कधी एखाद्या निसर्गराजीत स्थिरावलेल्या खेड्याचं चित्र, बालपणातले 2 डोंगराच्या मधून वाहणारी नदी, उगवणारा सूर्य दर्शवणारे निसर्गचित्र. ते प्रत्येकानेच काढलेले असते, पण भविष्यातल्या चित्रकाराचे ते बालचित्र नक्कीच वेगळे असेल. स्थिरचित्र, प्रसंगचित्र, स्मरणचित्र, वस्तुचित्र, मुक्तहस्तचित्र, निसर्गचित्र, तर कधी केवळ कल्पनाचित्र. मग कधी त्या कल्पना वास्तवाला धरून असतात, तर कधी वास्तवापासून दूर असतात. हव्या त्या कल्पना, हवे तसे आकार. कधी त्या निराकार परमात्म्याचे ते प्रतिरूप साकार. जसेच्या तसे प्रतिबिंब कधी कधी साधता येते, पण कधी कधी बिंबापेक्षाही सुंदर प्रतिबिंब कोऱ्या कागदावर उतरते. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर भासते, कारण जे आहे तसे त्यापेक्षा काहीतरी सुंदर, भव्य दिव्य करणे ही तर खरी कलाकारी. आणि ही प्रतिभा विधात्याने प्रत्येकाला दिलेली नसते. हजारातून, लाखातून एखाद्यालाच हा कलेचा वरदहस्त मिळालेला असतो. म्हणजे असेही म्हणता येईल की विधात्याने देखील त्या कलाकाराला घडवताना भरपूर वेळ दिला आहे. म्हणून कलाकार विशेष असतो. अशा त्या विशेष कलाकाराच्या विशेष डोक्यात विशेष कल्पना असतात. पण त्याखेरीजही अनेक विवंचना, चिंता असतात. काहींच्या कलेला मोल मिळालेले असते, काहींच्या कलेला मात्र ते मिळत नाही. जगण्याचा संघर्ष चालूच असतो. तरी जेव्हा चित्र चितारायला घेतलेलं असतं, तेव्हा मात्र या चिंता, विवंचना, अडचणी, समस्या दूर पळून जातात. चित्त एकाग्र होते. केवळ त्या रंग आणि कुंचल्यामध्ये हरवून जाते. निदान तेवढा वेळ तरी. खरे तर त्या कलेचे कुठलेही मोल नसते, पण पोटाची खळगी. भविष्य कोणाला चुकलेलं नाही. कलाकार असला म्हणून काय झालं, माणूसच असतो तो आधी. देवाने सामान्य माणसाप्रमाणे पोट हा अवयव कलाकाराला दिला नसता तर किती बरे झाले असते. अखेर असे म्हणतात की देव अमर आहेत, अमृत पिऊन आलेले आहेत. तसे कलाकारालाही देवाने अमरत्व दिलेले आहे. अमरत्व या अर्थाने की कलाकार संपला तरी त्याची कला मात्र जिवंत असते, तिला मरण नाही. आणि या कलेचा आनंद केवळ कलाकारासाठी नसतो, तर अखिल विश्वासाठी असतो. भेदरहित आनंद.